दिव्यतेचा अखंड हरिनाम सप्ताह सासवड या ठिकाणी 24 मे ते 31 मे या महापर्व काळामध्ये होणार आहे। जवळजवळ 3 मोठे मंडप आहेत। एका मंडपामध्ये 24 तास भगवान श्री तुकोबारायांचं तुकाराम 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 अखंड नामजप चालणार आहे। एका मंडपामध्ये भगवान श्री तुकोबाराय शेतकरी असल्यामुळे 8 दिवसाचं भलं मोठं कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी होणार आहे। आणि एका मंडपामध्ये जेवढे गाथ्यामध्ये अभंग आहेत 4092 तेवढे 4092 तिथं वाचक बसणार, जवळजवळ 5000 वाचक। प्रत्येक वाचकाला त्या ठिकाणी भगवान श्री तुकोबारायचा गाथा प्रसाद म्हणून त्या ठिकाणी दिला आहे पारायणासाठी। सायंकाळी महाराष्ट्रातील बड्या कीर्तनकारांची, विद्वत रत्नांची, साधूंची, संतांची कीर्तन त्या मंडपामध्ये होणार आहेत। जवळजवळ कीर्तनाच्या मृदंगाच्या साथीला कीर्तनकाराच्या उजव्या हाताला 10 मृदंग, कीर्तनकाराच्या डाव्या हाताला 10 मृदंग, जवळजवळ 2000 टाळकरी तिथं असणार आहेत कीर्तनाच्या सेवेसाठी। चोपदार जवळजवळ 500 ते 600 चोपदार तिथं राहणार आहेत। आणि खरं सांगू का, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा। काय वाडवडिलांची पुण्याई असेल, आपली परमार्थामध्ये गणेश महाराज पात्रता किंवा लायकी नसताना सुद्धा माझ्या श्री गुरूंना मला तेवढ्या मोठ्या सप्ताहामध्ये सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली। मी माझ्या भाग्याला धन्यवाद देतो। कारण एवढ्या मोठ्या सप्ताहामध्ये सूर्याच्या पुढे एखाद्या काजवानं प्रकाश दाखवायचं हे सोपं काम नसतं बुवा। एवढ्या मोठ्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी आपण काय करायचं? ग्रामस्थ मंडळ बारकाई नाही का? या गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, तंटामुक्ती अध्यक्ष असेल, ग्रामसेवक असेल, कोणी असू द्या, जसं आपण एक मत मागण्यासाठी प्रत्येकाच्या दारावरती 10-15 जण जातो ना, तसं एक काम करायचं। 24 मे ते 31 मे या पर्व काळामध्ये कोणत्याही एका दिवशी आपण आपल्या घरामध्ये 2 दिवस अगोदर जायचं। प्रत्येक माता माऊलीला सांगायचं, मावशे उद्या तू तुझ्या घरी 10 भाकरी बनवायच्या, म्हणजे एका घरातून 10 भाकरी जमा करायच्या आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जमा करायचा। ही जबाबदारी या गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष यांनी स्वतःच्या जीवावरती जबाबदारी घ्यायची। आणि जवळजवळ सकाळच्या पंक्तीला 20,000 माणसं असणार आहेत। 20,000च्या माणसांना जवळजवळ 30,000 तर भाकरी लागणारच ना। जवळजवळ संध्याकाळच्या कीर्तनाला कीर्तन ऐकायला समाज 50,000 असणार आहे। कमीत कमी 80,000 तर संध्याकाळची भाकरी लागेल ना। म्हणून आपल्या गावानं काही जास्त न करता किंवा आमच्याही हिताचा विचार न करता आपल्याला हे सोपानदेवांसाठी करायचं, कारण सोपानदेव आपल्या जवळचे। आपल्याला ही सेवा तुकोबारायासाठी करायची। हा सप्ताह आपल्या गावकीचा नसून आपलाच सप्ताह आहे। या हेतून आपण सर्वांनी तन मन सर्वश्रेष्ठ धन करून त्या ठिकाणी आपण या सेवेसाठी 8 दिवस मंडपामध्ये राहायची व्यवस्था, खायची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था एकदम टकाटक। पण हे तुम्ही जबाबदारी जर थोडीफार स्वीकारली तर सगळ्या गावकऱ्यांनी जर हे नियोजन केलं तर आपल्या गावचा पुकार तिथं मोठा होईल। आणि भगवान श्री तुकोबारायांच्या वंशजांकडून आपल्याला भगवान श्री सोपानदेवांचा तुकोबारायचा प्रसाद म्हणून नारळ देण्यात येईल। म्हणून जाता जाता प्रत्येकाला एक विनंती, प्रत्येका माता माऊलीनं प्रत्येकाच्या घरामध्ये 10 भाकरी बनवायच्या। 2 दिवस अगोदर याची कल्पना उमेश दादा घाटे असतील किंवा मी असेल किंवा आपण तिथं आपल्या गावाचं नाव तिथं देण्यात येईल। फक्त तारीख आम्हाला प्रत्येकानं कळवायची, गावामध्ये पत्रिका आम्ही येऊन देण्याचा प्रयत्न करू। म्हणून सर्वांनी त्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी उपस्थित राहायचं। झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित करूया। झालेली सेवा स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या चरणावरती समर्पित करूया। झालेली सेवा स्वानंद